सर्कस निमण्यो घटक मेजता. भुरगीं मोबायलाचेर वाग शिव हत्ती पळोवपाक गुल्ल जाल्यात. सर्कशी कडेन फाट केल्यात. सर्कसवाले बुडल्यात. चड करून प्राण्यांचेर निर्बंध हाडिल्ल्यान आमकां मार बसला. सरकारान आमकां जनावरां दिवची, हात दिवन वयर काडचे. 60 शिव आनी हत्यांचो मास्टर प्रकाश माने सांगता. जाणाधान घेवया म्हापशेच्या न्यू गोल्डन सर्कशी भितर लिपलेले एक विदारक सत्य. जाने कहाँ गए वो दिन कहते थे तेरी राह में, नजरों को हम बिछाएंगे चाहे कहीं भी तुम रहो, चाहेंगे तुमको उम्र भर, हमको न भूल पाएंगे. जाने कहाँ गए वो दिन कहते थे तेरी राह में, नजरों को हम बिछाएंगे. तेरे कदम जहाँ पड़े सजदे किए थे यार ने, मेरे कदम जहाँ पड़े सजदे किए थे यार ने, मुझको रुला रुला दिया जाती हुई ये बहार है. 1917 राज कपूर ह्या लेजंडरी फिल्म मेकराचे महत्वाकांक्षी फिल्म मेरा नाम जोकर येयल्लें. सर्कशीचेर हें फिल्म आदारलेलें. आयज सर्कशी कडेन जशी भारतीयांनी फाट केल्या तशी ह्या फिल्मा कडेन त्या वेळार भारतीयांनी फाट केल्ली. फिल्म फ्लॉप जाल्लें. परदेशांत हक्क विकले. त्या उपरांत हें फिल्म परदेशांत हिट जालें. हो इतिहास मतींत घेवन प्रकाश मानेन प्रायम टीव्ही कडेन मन मेकळें केलें. भारतांत 1880त पयली ग्रेट इंडियन सर्कस हाडपी विष्णुपंत छत्रेचो दाखलो दितना राज कपुरान जो अणभव मेरा नाम जोकर फिल्माचे बाबतींत घेतलो तोच अणभव आपुणूय घेता हाचो दाखलोय दिलो. मी हे म्हणत नाही, पहिल्यांदा आले, मधी आले आणि सर्कसची पहिली काय कला होती आत्ता काय आहे आणि याच्या पुढे ही सर्कस तुम्हाला बघायला भेटणार का नाही भेटणार. कारण माझी ही 3 पिढी झाली. मी सर्कशीपासून आता सर्कसपासून मी स्वतःही 1 ते 2 महिन्यात सर्कस संन्यास घेणार आहे आपला. कारण ह्याच्या पुढं सर्कस कोण चालवते, आता ह्याच्या पुढं किती वर्षानंतर आपल्या गोव्यात सर्कस येते. मग परत एक सर्कशी भारताचे बंद झाल्यावर परत फॉरेनचे सर्कस येणार. मग त्यांचं तिकीट ते 1000 रुपये, 2000, 3000, 5000 आणि एका जाग्याला लागल्यानंतर ते आता बेंगलोरसारख्या सिटीत राहणार आणि डायरेक्ट मुंबईसारख्या सिटीत 6-6 महिने ते सर्कस चालवते. जसं अदुगर एका सर्कसवाल्याला चॅलेंज करून विष्णुपंत छात्रेंनी सर्कसवाल्यांना चॅलेंज करून भारतात मी सर्कस उभी करीन म्हणले होते, तसं परत एखादा विष्णुपंत छात्रे यायला पाहिजे. ते आता कमीत कमी 50 ते 60 वर्षानंतर परत भारतात सर्कस उभा राहिली तर होईल. कारण सरकार आहे आता आम्ही बुडायला लागलो आहे, बुडलेलो आहे. फक्त आम्हाला कुणीतरी वाचवायला पाहिजे, उचलून बाहेर काढलं पाहिजे. त्या वाचवायमध्ये कमीत कमी कायद्याप्रमाणे 2-2 प्राणी सर्कसच्या मालकांना दिलं तर ती सर्कस परत जगू शकतील. सर्कस जगली तर आज इतके कलाकार जगतील. आज माझी सर्कस माझ्याकडे 55 ते 60 लोक आहेत. ह्याच्या मागं 300 ते 400 लोक पोट भरतात. इतकी सगळी सर्कस बंद पडल्याने रोजीरोटी बंद होणार आणि ही चालत असली तर सरकारने फक्त इतकं विचार करावा की कमीत कमी त्रास कमी, प्राणी जास्ती आम्हाला कमीत कमी प्राणी द्या. कमी आहे आम्हीचा प्रेमाळ मागो. कारण मी सर्कस मालक आहे, मला माहीत आहे मी लहानपणापासून प्राण्यांमध्ये आहे. प्राण्यांसारखा चांगली घोडा आणि व्यक्ती कोणी नाही. एखाद्या माणसाला आजच्या तारखेला कलाकार चांगला असला त्याला म्हणलं तुझा आयटम आला तू चल तर तो काय म्हणतो मी अजून तयार नाही, काय तर दुसरा आयटम घ्या. पण प्राणी असा होता फक्त त्याला आपण पिंजरा लावला आणि छडी वाजवली का तो उठून तयार होत होता. त्याला नको बूट घालायला, नको कपडे घालायला, तो आयटम करून जात होता. म्हणून आमच्या सर्कसच्या मालकाला प्राणी अति प्रिय आहे.
आता बघा चित्ते इथं मारा लागलेत, तिथं मारा लागलेत लोकांना, काय लोक त्यांना मारा लागलेत. तसे आम्हाला द्या 2-2, ते कायद्याप्रमाणे द्या. आम्ही कायद्याप्रमाणे चालवतो, आधी चालवतच होतं ना. नंतर कायदे असे टाकले का कायदेच उचलून नेल्यावर तसं चालत नाही. चालू द्या, ते बी चालेल. आमची सर्कस इंडस्ट्री वर येईल, चालेल चांगली. आम्हाला माहिती आहे, आम्ही एक सर्कस जगलो तर आम्ही 500 लोकांचं पोट भरूया. आणि हे जगणं. ये भाई जरा देख के चलो, आगे भी नहीं पीछे भी, दाएं भी नहीं बाएं भी, ऊपर ही नहीं नीचे भी, ये भाई. वाढते टेक्नॉलॉजीच्या काळात सर्कशीक आदलेवरी प्रतिसाद मेळटलो अशी आस्था आसा ह्या प्रश्नाक प्रकाश मानेन ज्युस्त जाप दिली. ते जापेंतल्यान तेणें सर्कस हे इंडस्ट्रीच्या फुडाराचें सत सांगलेंच. काळ सुसंगत तत्वज्ञान सांगतना आताची पिळगेन तयार करून दवरलेल्या विश्वाचें भान हाडून दिलें. प्रत्यक्षात दोळ्यांनी पळयले बगर सर्कस कळना हें सत्य नदरे मुखार हाडलें. ऐकात प्रकाश मानेक. आता तर कठीण आहे, पण मी म्हणतो आता सगळे लोक मोबाईलमध्ये बसलेत, काय घरी बसलेत. आता तुम्ही एक विचार करा, घरात 5 लोक आहेत, 5कडे मोबाईल आहे, पण ते 5 मोबाईलमध्ये, पण एक दुसऱ्यानं बोलत नाही. हेच एक आहे मोबाईल. थोडं मी हे म्हणत नाही की मोबाईल वाईट आहे, मोबाईल कामापुरता आहे, त्याला वापरा आणि बाजूला ठेवा आणि समाजासंग मिळा, सगळं एक दुसऱ्यासंग बोला. कारण आता माझी सर्कस बी तुम्हाला मोबाईलवर दिसत. लोक काय काय असतात मोबाईलमध्ये दिसतात, कशाला जातो तू. पण डोळ्यानं बघणं ही वेगळी गोष्ट आहे. मोबाईल म्हणलं तर हा पिक्चरच आहे. आणि तुम्ही बघता आता लहान पोरं आता मस्त डान्स करून येतात, ते फेक व्हिडिओ बनवून टाकतात काय ना काय. त्याच्यामुळे लोक त्याच्यावर जात आकर्षण करतात, पण डोळ्यानं बघितल्याशिवाय सर्कस कळत नाही. ज्यांनी पहिले डोळ्याने सर्कस बघितले त्यांना अजून पण लक्षात आहे. सर्कस प्राणी, हत्ती, बॉल खेळतो, फुटबॉल खेळतो, सगळं बघतात. आणि मी पण स्वतः 14 शिवात मी स्वतः मास्टर होतो. मी तेव्हा हत्ती नाचवत होतो, शिवांना शिकवले, मग प्रत्येक माणसापासून प्राण्यांना शिकवले. पण आता हे दिवस आलेत, आता फक्त सर्कस घेऊन फिरायचं. जीना यहाँ मरना यहाँ, इसके सिवा जाना कहाँ. जीना यहाँ मरना यहाँ, इसके सिवा जाना कहाँ. जी चाहे जब हमको आवाज़ दो, हम है वही, हम थे जहाँ, अपनी यही दोनों जहाँ, इसके सिवा जाना कहाँ.